या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा। जेव्हा मनात येईल डॉमिनोज। जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। आमदारच नसतील तर विधानसभा काय कामाची? आमदारांना राहण्यासाठी मुंबईमध्ये 50 टॉवर द्या, आमदारांना घरभाड्यासाठी महिन्याला 1 लाख रुपये द्या। एका मागोमाग एक विधानं। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज सकाळीच रंगलेली ही चर्चा होती तशी गंभीर विषयावरतीच। आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासामधल्या खोलीचं छत कोसळल्यानंतर उद्भवलेल्या धोक्यावरची, पण त्यानंतर झालेल्या मागण्या मात्र थक्क करणाऱ्या होत्या। आमदारांनी घाटकोपर आणि याआधीच्या इमारती कोसळण्याच्या दुर्घटनांनंतर ही चर्चा केल्या, पण आज ज्या मागण्या झाल्या त्यातून एक वेगळीच चर्चा रंगली आणि त्यातूनच मग आज लक्षवेधी चर्चेचा मुद्दा ठरला, सामान्यांपेक्षा आमदारांना वेगळा न्याय का? मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातील खोलीत छत कोसळल्याची घटना समोर आली। आमदार सतीश पाटील यांच्या 125 नंबर रूम मधील सिलिंग कोसळलं। अँटी चेंबर मधल्या पीओपी सहित हे छत कोसळलं। सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यामधल्या एरुंडेल पारोळामधले राष्ट्रवादीचे आमदार। दक्षिण मुंबई परिसरामध्ये आमदारांचं हक्काचं निवासस्थान म्हणून मनोरा आमदार निवास हे ओळखलं जातं। सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये साधारणतः वर्षभरापूर्वी देण्यात आला होता आणि त्यानुसार ही इमारत धोकादायक असल्याचं पुढे आलेलं होतं। आणि या घटनेचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। आला होता पण वेळ आली नव्हती अशा प्रत्यय जळगावचे एरंडोलचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांना खोली क्रमांक 125 मध्ये जी मनोराची आमदार निवास म्हणतात त्याच्यामध्ये आली आहे। ही वेळ ह्या आमदारावर येऊ शकते। धोकादायक इमारतीचं सध्याचं सत्र चालू आहे। मुंबईमध्ये कशा पद्धतीने धोकादायक इमारती पडतायत आणि मनोराची इमारत धोकादायक आहे ही आमदारांची तक्रार इकडे कशा पद्धतीने हे सरकार हे प्रशासन बघतंय अशी तक्रार आता एरंडोलचे आमदार सतीश पाटील करतायत। आणि ह्या सर्व गोष्टी घडल्या त्या म्हणजे शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घडल्या, कारण त्यावेळेला सुट्टी असल्यामुळे ते आपल्या एरंडोल मतदारसंघामध्ये गेले होते आणि खोली क्रमांक 125 मधली ही अवस्था पाहून आपणही घाबराल की ह्या धोकादायक इमारतीमध्ये हे आमदार कशा पद्धतीने राहत आहेत। दादा, नेमकं काय घडलं होतं? आपण आमदार नाही आहेत पण त्यांचे कार्यकर्ते म्हणून काय तक्रार केली होती आमदार साहेबांनी? आमदार साहेबांनी मागे 4-5 दिवसांपूर्वी बोलले होते की मी शिवाजी तुला सांगतो की ही मनोरा आमदार निवास आहे, याच्यामध्ये आमदारांचं एखाद्या दिवशी काय होईल सांगता येत नाही, इमारत बसून जाईल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे। आणि आम्ही जेव्हा सकाळी 7 वाजता या ठिकाणी आलो तर आमदार महोदयांनी ही रूम उघडली आणि उघडल्याबरोबर हे शीन पाहून आम्ही सगळे अवाक झालो की एवढे मोठे 3.5 लाखाचं प्रतिनिधित्व करणारं हे प्रतिनिधी आणि त्यांची ही आज अशी अवस्था आहे तर सामान्य लोकांचं काय, याच्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि नाराजी व्यक्त केली। तर सरकारने या ठिकाणी गांभीर्याने याचा विचार करून आमदारांची तरी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी आणि धोकादायक इमारतीपासून आमदारांचा बचाव करावा अशा प्रकारची या ठिकाणी मागणी होत आहे। आमदार साहेब आता नेमकं कुठे आहेत? आमदार साहेब आता औचित्याच्या मुद्द्यासाठी हाऊसमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आता औचित्याच्या मुद्द्यासाठी ते त्या ठिकाणी ठराव मांडणार आहेत। आपण पाहू शकता ही मनोराची धोकादायक इमारत, या इमारतीची तक्रार आमदारांनी नाही तर इथल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। जीव मुठीत धरून आम्ही रोजचं काम करतो अशा पद्धतीचं ते प्रशासनाला सांगतात, पण प्रशासनाला मात्र जाग येत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निलमसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। मनोरा आमदार निवासाचा हा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। आम्ही जिवंत राहिलो नाही तर सभागृहाचा उपयोग काय, असं आमदार सतीश पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि सभागृहामध्ये सतरंजी घेऊन झोपण्याची परवानगी द्या असं त्यांनी वक्तव्य केलंय। पहा। अध्यक्ष महाराज, आम्ही जर जिवंत राहिलो नाही तर या सभागृहाचा काय उपयोग होणार आहे? कुठली चर्चा आपण घडून आणणार आहात? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, अतिशय गंभीर विषय, सकाळी मी गावावरून आलो
आणि रूम उघडल्यावर मी पाहिलं की सर्व स्लॅब माझ्या बेडवर पडलेला आहे. 10-10 किलोचा दगड माझ्या त्या बेडवर पडलाय. अध्यक्ष महाराज, मी धन्यवाद देईल माझ्या आई वडिलांना, माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना, जे काही काम आम्ही आतापर्यंत केलं म्हणून शनिवार रविवारी हा प्रकार झाला. आणि दुर्दैवानं आम्ही या गोष्टीतलं वाचलो. सुदैव माझं अध्यक्ष, सुदैवानं, पण दुर्दैव आहे या सभागृहाचं की आपण सातत्यानं चर्चा करतोय की आपण मनोरा खाली करणार आहोत, इकडे त्याची व्यवस्था करणार आहे, पण हे होत नाही. प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हे मांडतोय की चारही विंग आपल्या अतिशय धोकेदायक झाल्यात अध्यक्ष महाराज. आणि तुम्ही कसली चर्चा करतायत? आजपर्यंत हा निर्णय झाला पाहिजे की तात्काळ आमची काय व्यवस्था करणार, नाहीतर आम्हाला या सभागृहात सतरंजी आणून इथे झोपू द्यायची व्यवस्था करा अध्यक्ष महाराज. नेमकं काय घडलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळेच हा लक्षवेधी मुद्दा चर्चा आपल्याला करायची आहे. मुद्दे कोणते असतील आजचे पाहूयात. आमदारांचं छत पडल्यानंतरची भूमिका सर्वसामान्यांसाठी का नाही? आमदारांसाठी 1 लाख भाडं किंवा 50 टॉवरची मागणी योग्य आहे? सर्वसामान्यांपेक्षा आमदार खास आहेत का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की सर्वसामान्यांपेक्षा आमदार खास आहेत का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्या चर्चेला सुरुवात करायची. आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत. याच्यानंतर आपल्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते अनिल गलगली आणि आपल्यासोबत बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे सहसचिव आहेत प्रसाद घागरे. जे पूर्ण म्हणजे मुंबईमध्ये नेमकी इमारतींची परिस्थिती काय आहे, काय अवस्था झालेली आहे, कशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी जगतात, ते सगळं काही त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. भोईटे सर, विविध अनुषंगानं आपण प्रत्येक वेळेला म्हणजे मुंबईमध्येच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा जर्जर झालेल्या इमारतींचा मुद्दा आपण वेळोवेळी मांडलेला आहे. काय अवस्था आहे, कुठल्या भयान म्हणजे भीतीच्या सावटाखाली लोक राहतात, ते सर्व काही आपण पाहिलंय. अपेक्षा एकच असते की कुठेही जर समजा दुर्दैवानं दुर्घटना घडली तर त्या ठिकाणामध्ये नगरसेवक आमदार असो त्यांनी हा मुद्दा लावून धरावा, सर्वसामान्यांना न्याय द्यावा. मात्र ज्या वेळेला मधुरामधल्या आमदार निवासामध्ये अशी घटना घडते आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजतो आणि चक्क मागणी केली जाते की आमदारांसाठी 50 ते 100 टॉवर द्या, ते जमत नसेल तर 1 लाख रुपये भाडं द्या, याला काय म्हणावं? मला असं वाटतं की सर्वप्रथम जीव कोणाचाही असो किंवा सुरक्षा हा मुद्दा सर्वांसाठी सारखाच असतो. म्हणजे सामान्य नागरिकांसाठी जसं जय महाराष्ट्र सर्वांना जगण्याचा अधिकार ही भूमिका मांडतात, तोच न्याय आमदारांसाठी सुद्धा आहे. म्हणजे आमदार सतीश पाटील जेव्हा स्वतःच्या खोलीचा दरवाजा त्यांनी उघडला आणि आतलं चित्र पाहिलं तेव्हा त्यांनी हादरणं हे स्वाभाविकच आहे. कारण ज्या पद्धतीनं म्हणजे अनेक ठिकाणी उल्लेख झाला की POP कोसळलं, POP नाही तर छताचा काही भाग कोसळलेला. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी तो तुकडा विधानसभेत दाखवला सुद्धा. म्हणजे तो जर म्हणजे सतीश पाटील जेव्हा सांगत होते तेव्हा त्याचं लक्षात येत होतं की त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांचे जे भाव होते ते सांगत होते की कशा प्रकारे ते आतून हादरलेले होते. त्यांनी उल्लेखसुद्धा केला की मतदारसंघातील लाखो मतदार आणि कार्यकर्त्यांच्या आपुलकीमुळे त्यांच्या शुभेच्छांमुळे ते बचावलेत त्यातून. मात्र केवळ आमदारांच्या बाबतीत हे नसतं तर आमदारांच्या खोल्यांचा उपयोग हे अनेक कार्यकर्तेसुद्धा करत असतात तिथे राहण्यासाठी. कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहणं म्हणजे काही सोपं नसतं. त्यामुळे आमदारांना मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यासाठी आवश्यक ती सुविधा सरकारने दिली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. मुद्दा कुठे येतोय मग चर्चेचा? हा लक्षवेधी चर्चेचा मुद्दा यासाठीच ठरतो जेव्हा मागण्या सुरू होतात थोड्याशा खूपच पुढच्या अशा की 50 टॉवर द्या, 1 लाख रुपये नाही तर महिन्याला भाडं द्या. हे शक्य आहे का? मागणी करणाऱ्यांनाही अनेकदा ठाऊक असतं की शक्य नसतं. मात्र तरीसुद्धा आमदार आहोत म्हणून आम्हाला एवढं मिळालं पाहिजे. नक्कीच म्हणजे आमदार हे लाखोंचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना काही सुविधा असल्या पाहिजेत. मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक आमदाराचं काही आपण अनेकदा एक चित्र रंगवत असतो की प्रत्येक आमदार म्हणजे काय, आमदार झाला म्हणजे काय, त्याच्यासाठी मग सर्व सुखी संपन्न असं जीवनाची कवाडच उघडली गेलेली. तसंही नसतं. अनेक आमदार सामान्यातले सामान्यही असतात, स्वतःचं तेच जीवनमान आजही टिकवून ठेवतात. त्यामुळे सर्वच आमदारांसाठी तशा प्रकारची सुविधा असली पाहिजे. मात्र अशा प्रकारच्या टोकाच्या मागण्या करायच्यात का, यावर मात्र गंभीरतेने विचार झाला पाहिजे. कारण या आमदारांनीच याच सभागृहांनी दोन्ही हे सुद्धा आवर्जून सांगितलं पाहिजे की विधान परिषद विधानसभा या दोन्ही सभागृहांनी गेल्या आठवड्यात जेव्हा घाटकोपरची इमारत दुर्घटना झाली तेव्हा तेवढ्याच गंभीरतेने चर्चा केली होती. मात्र फरक परत तोच येतोय की मागण्या कोणत्या झाल्या तिथं मग सर्वसामान्यांना खुपायला लागतं की आमदार हे काही खास आहेत का, आमदार हे आमच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत का.
कुठंतरी त्या मुद्द्यावर मग चर्चा करावीशी वाटते. कारण स्वतःच्या हक्काचं अगदी कष्टानं पै न पै जमवून काही वेळा पोटाला चिमटा देऊन घेतलेलं घर डोळ्यासमोर कोसळलं. त्यात अगदी जवळचे काही निरपराध ज्यांचा काही दोष नव्हता ते इतर कुठच्या तरी एका राजकीय नेत्याच्या पापामुळे बळी गेलेत. त्यानंतर सुद्धा केवळ काहीतरी नुकसान भरपाई काही लाखांची, त्यानंतर कधीतरी पुढे त्यांचं पुनर्वसन होईल अशी अपेक्षा, आणि झालंच तरी एखाद्या त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये जिथं माणसांनी कसं जगावं असा प्रश्न पडतो. पुन्हा पुनर्विकासाच्या मार्गात आता ते त्या दिवशी म्हणजे रहिवाशांनी तिथं भूमिपूजन केलं वृषाली, त्या वाटलेलं की खूप चांगलं आहे की एक एवढं सारं घडूनसुद्धा ते रहिवाशी स्वतःचा निवारा गमावल्यानंतर एक आपल्याला त्यांना एक कुठेतरी वाटतंय पुन्हा उभारी घ्यावी. फिनिक्स पक्षासारखं त्या ढिगाऱ्यातून, त्या स्वतःच्या स्वप्नाच्या ढिगाऱ्यातून पुन्हा एकदा आपलं जीवन उभारावं. मात्र नियमांचे घोडे आडवे येतात ना तिकडे सुद्धा त्यांना आजही स्वतःचा निवारा स्वतःच्या पैशाने घडवण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की मागण्या आमदारांचा निवासाचा हक्क, सुरक्षित निवासाचा हक्क, हा सुरक्षा शब्द खूप महत्त्वाचा. आज सतीश पाटील यांच्या बाबतीत जे झालं त्यानंतर मला असं वाटतं. मात्र त्याचवेळी मागण्या एवढ्याही अवास्तव नसाव्यात की महिन्याला 1 लाख भाडं, 50 टॉवर मुंबईतल्या ताब्यात देऊन घ्या. आमदार अनिल गोटे यांनी योग्य मागणी केली आहे की तिथे असलेला आदर्श नावाचा घोटाळ्यांचा टॉवर जर आमदार निवासासाठी दिला तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस विरोधही करणार नाही. मात्र पुढच्या टोकाच्या आमदारांना लोकांपासून तोडणाऱ्या जणू काही ते खास कोणीतरी आहेत असा समज निर्माण होऊन त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कटुता निर्माण होईल अशा मागण्या नसाव्यात एवढंच वाटतं. आजची चर्चा याच दिशेने व्हावी असं वाटतं. बरोबर आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील आणि भाजपचे आमदार अनिल गोटे सुद्धा आता जोडले गेलेले आहेत. सतीश पाटीलजी, खरं तर खूप चांगली बाब की ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला सुदैवानं तुम्ही त्या ठिकाणी नव्हतात, कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. मात्र जो प्रकार घडलेला आहे तो सुद्धा गंभीरच आहे. मी तुमच्याकडे येणारच आहे. आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा आहेत. अनिलजी, मुंबईमध्ये काय नेमकी अवस्था आहे ही आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तुमच्यासारखे आरटीआय कार्यकर्ते करत असतात. जी घटना घडली मनोऱ्यामधली ती दुर्दैवीच आहे. घाटकोपरमध्ये घडलेली घटना भयंकरच आहे, दुर्दैवीच आहे. मोठी घटना त्या ठिकाणी दुर्घटना घडली, मोठी हानी झालेली आहे. लोक आज सुद्धा न्याय मागतायत की आम्हाला आमचं हक्काचं घर आम्ही गमावलेलं आहे, आम्हाला ते मिळालं पाहिजे. आमदार निवासामध्ये हा प्रकार घडला. जी वक्तव्य केली गेलेली आहेत विधानसभेमध्ये त्याकडे एक आरटीआय कार्यकर्ते म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक लढवय्या म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहता? जी झालेली दुर्घटना फार दुर्दैवी आहे आणि खरं पाहिलं तर अजित पवार सुंदे किंवा सतीश पाटील साहेब यांनी ताबडतोब त्या PWDच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणं सर्वप्रथम अपेक्षित होतं. आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आमदार म्हणजे सतीश पाटील किंवा दुसरे काही आमदार अपवाद असतील, परंतु मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदार असून देत, खासदार असून देत, त्यांनी 10% घर असून देत किंवा ज्या वेगवेगळ्या असं राजयोग ज्या म्हाडाच्या इमारती बनल्या आहेत त्यामुळे सगळ्यांची स्वतःच्या मालकीची घरं आहेत, काहींची नाही, अपवाद आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपण मागणी करतो त्या मागणीमुळे कधी आपण समाजापासून दूर तर होत नाही अशी सुद्धा एक विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षापासून मनोरा असून देत किंवा आसपासच्या ज्या आमदार निवास आहेत त्याची अवस्था फार वाईट आहेत. परंतु अजून काही तक्रारीसुद्धा आहेत. म्हणजे सतीश पाटील किंवा दुसरे काही आमदार अपवाद असतील, पण काहींच्या घरामध्ये चक्क त्यांचे PA राहतात आणि त्या सदनिकांचा दुरुपयोग होतो. मध्यंतरीसुद्धा त्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात आली होती. तर अशा प्रकारे जेव्हा आमदार महोदयांना आपण काही सदनिका देतो तर अपेक्षित असतं की त्या आमदारांनीच त्या सदनिकेचा वापर करणं आवश्यक असतं. परंतु पुष्कळ वेळी ज्या तक्रारी होतात किंवा ज्या आमदार निवासामध्ये जी घुसखोरी होते, जे इलिगलपणे तिकडे राहण्याचा प्रयत्न करतात त्या बाबतीमध्ये सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि हा जो प्रकार आहे यामध्ये जास्तीत जास्त जे सार्वजनिक बांधकाम विभाग, कारण ह्याचं मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. तिकडे एक अधिकारी तिकडे कायमस्वरूपी असतो आणि त्यांनाही प्रत्येक 6 महिन्यामध्ये त्याचे ऑडिट करणं आवश्यक असतं. जसं मुंबईमध्ये ज्या धोकादायक इमारती असून देत किंवा ज्या दुसऱ्या इमारती आहेत त्याचं आपण ऑडिट करण्याची सक्ती करतो, त्यांचे फायर ऑडिट करतो, त्यांचे जे स्ट्रक्चर ऑडिट करतो. तर ह्या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं ते पुढे तुम्ही का त्याची मेंटेनन्स केलं नाही, त्याबाबतीतसुद्धा आवाज उचलण्याची आवश्यकता होती. म्हणजे आज ज्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये म्हणजे मध्यंतरी आम्ही जी माहितीच्या अधिकाराचा वापर करून जेव्हा काही माहिती समोर आणली तर प्रत्येक आमदारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आहेत, प्रत्येक IAS अधिकाऱ्यांची आलिशान घरं आहेत, तरीसुद्धा ते सरकारी निवासस्थान असून देत किंवा आमदार निवासावरती आपला हक्क सांगतात. या बाबतीमध्ये अशी परिस्थिती असून सुद्धा जी विधानसभेमध्ये मागणी केली गेली ती योग्य वाटते?
निश्चितपणाने त्या मागणीवरती म्हणजे मी प्रथमच सांगितलं, सर्वप्रथम त्या PWDच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी कुठल्याही आमदारांनी केली नाहीत. फक्त तुम्ही ज्या अपेक्षा केल्या आहेत की महिन्याला 1 लाख रुपये भाडं, आज मुंबईमध्ये ज्या SRHचे जेव्हा रिहॅब होतं किंवा लोकांना PAPमध्ये दुसरी ठिकाणी वळवलं जातं तेव्हा त्यांना बिल्डर 5 ते 10 हजार रुपये भाडं देतो, तेव्हा आमदार त्या बाबतीत का आवाज उचलत नाहीत? आणि अगर तुम्हाला घरांची आवश्यकता आहे तर माहौलमध्ये जाऊन तुम्ही एकदा राहा. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या योजनांवरती जेव्हा गदा आणली जाते, लोकांच्या घरांवरती बुलडोजर चालवले जातात, तेव्हा त्यांना माहौल किंवा चेंबूर किंवा मानखुर्दमध्ये पाठवण्याची व्यवस्था हेच सरकार, हेच सगळे राजकीय पुढारी करतात. परंतु जेव्हा तुमचा प्रश्न येतो मग तुम्हाला मंत्रालयाच्या बाजूलाच अमुक ठिकाणी अमुक व्यवस्था, ही मागणी थोडी चुकीची वाटते. वेगळी ट्रीटमेंट का? तुम्ही सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहात का? काही खास आहात का? म्हणूनच हा सवाल जो आहे तो जय महाराष्ट्र उपस्थित करते. आपल्यासोबत सतीश पाटील आता जोडले गेलेले आहेत. सतीशजी, जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता. सुदैवानं तुम्ही याच्यातून बचावलेला आहात, खूप चांगली बाब आहे ही. तुम्ही मुद्दा जो आहे विधानसभेमध्ये मांडला, त्या ठिकाणी जी मागणी केली गेली की 50 ते 100 टॉवर द्या, ते होत नसेल तर 1 लाख रुपये महिन्याला भाडं द्या, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे पटतंय का तुम्हाला खरं पाहिलं तर? नाही मॅडम हा, मॅडम बोला. मॅडम ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. बरोबर. आणि जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो सामान्य माणूस असू दे, आमदार असू दे, नगरसेवक असू दे. अगदी ओके. विषय असा आहे की आम्ही 3-3.5 लाखांचं प्रतिरोध करतो, याचा अर्थ आम्ही काही वेगळा दावा करतो असं नाही. मॅडम, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. या विधानसभेमध्ये कायदे करण्यासाठी आम्हाला लोकांनी पाठवलेलं असतं आणि ज्या काही सदनिका आम्हाला इथे उपलब्ध करून देतात. आम्ही मतदारसंघापासून 400-500 किलोमीटरवर येतो आणि मला असं वाटतं की जेव्हा हे दृश्य पाहायला मिळालं तर साहजिक माझ्या जागेवर कोणी असतं तर मला वाटतं त्या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या असतात. आम्ही सभागृहामध्ये या संदर्भात अध्यक्षांना विनंती केली की हे कामकाज थोडं बाजूला सारा आणि जो काही मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करतोय तो अतिशय गंभीर आहे आणि त्या संदर्भात मला अध्यक्षांनी परवानगी दिली. मी हे म्हटलं की जर अशा पद्धतीनं 25 वर्षात याचं आयुष्य संपत असेल बिल्डिंगचं, हे शासनाला माहिती आहे. आता स्वतः CM साहेब सांगता की स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे. मग या जशा इतर खाजगी इमारतींचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करतो, मग ह्या आता गव्हर्नमेंटच्या काळात बांधलेल्या, सरकारने बांधलेल्या इमारती आहेत. आता या इमारती धोकेदायक झाल्या, 1-2 वर्षापासून रिपोर्ट आहे आणि मग आम्ही कधी आम्हाला नोटीस आली नाही किंवा तुम्ही खाली करा, आम्ही त्याला कधी विरोध केलेला नाही. मग असं असताना शेवटी आमदार हा आमदार आहे. आम्ही असं काही स्वतःला वेगळं समजत नाही आणि वेगळं समजत नाही याचा अर्थ आम्हाला काही जीवन जगण्याचा अर्थ नाही, बरोबर आहे सतीशजी, मुद्दा बरोबर आहे. त्याच्यामुळे चर्चा वेगळ्या पद्धतीनं समोरच्या बाजूने चालली. मी सांगेन नाही सतीशजी, वेगळ्या बाजूने मुद्दा काढायचा किंवा चर्चा चालवण्याचा हा आमचा प्रयत्न नाहीये. सतीश, एक लेट मी मॅडम, हा बोला बोला मान्य मॅडम, लेट मी कंप्लीट. मी काय बोललो अध्यक्षांना, आपण परत ही वाचा, आपण ऐका. मी हे म्हटलं की तात्काळ आम्हाला कुठे धर्मशाळा असेल चालेल, सभागृहात पट्टी टाकून दिला असेल तरी चालेल. शेवटी 13 पर्यंत अधिवेशन, आम्हाला तिथे उपस्थित राहावं लागेल, आमचे प्रश्न मांडावे लागतात, जे काही कायदा होतो त्या संदर्भात भाग घ्यावा लागतो. आणि म्हणून आम्ही काही मागणी केली नाही. कोणी मागणी सांगितली असेल यांना इतकं भाडं द्या, अमुक द्या, ह्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आम्ही या गोष्टीशी बोललो की तुम्ही आम्हाला नोटीस द्या, आम्ही आजच्या आज ती खाली करून द्यायला तयार. कोणी जीव हातात घेऊन यायला कोणीच तयार नाही. आता ज्या तुम्ही स्टुडिओमध्ये बोलतायत, तो स्टुडिओ जर धोकादायक झाला तर तुम्ही थांबणार आहेत का स्टुडिओमध्ये? माझा विषय एवढाच आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालं. काही वेळा तुम्ही हेही बोलले की त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. मी सांगेल की या मनोरा आमदार निवासला जेही आहेत, डेप्युटी इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, यांनी या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे होतं. आणि हे सगळं शासनाच्या निदर्शनास आणून केव्हा ही बिल्डिंग कोसळू शकते आणि मग शासनाने त्याची गंभीरता लक्षात घेऊन या कारवाया केल्या पाहिजेत. एक तर ते झालं नाही. आता ही गोष्ट घडल्यानंतर आता शासन एकदम खळबळीत जागं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की काही वेगळे आमचे काही इश्यू नाही. आता जिथे ही ते परंपरा पूर्वीपासून आहे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहे, महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून आहे की आमदार येतो मुंबईला, आम्ही खेड्यातली लोक आहोत. बरोबर आहे सतीशजी, म्हणूनच हा मुद्दा आम्ही मांडतोय. सुरुवातीलाच आमचे संपादक आहेत तुळशीदास भोयटे, त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता की प्रत्येकाचा जीव हा अमूल्यच आहे. मग तो आमदार असो, मग तो खासदार असो, सर्वसामान्य माणसाचा जीव सुद्धा फार महत्त्वाचा आहे, तो सुद्धा अमूल्यच आहे. जिथे कुठे दुर्घटना घडते
ती दुर्दैवीच म्हणावी लागेल. मात्र ज्या पद्धतीनं मागण्या केल्या जातात त्या कुठेतरी डोळे मोठे पांढरे करणारे ठरतात की बाबा का अशा मागण्या केल्या जात आहेत. कारण मनोरा आमदार निवासामधली घडलेली ही दुर्घटना जी आहे ती आत्ताची आहे. मागच्या आठवड्यामध्ये घाटकोपरमध्ये जी इमारतची दुर्घटना घडलेली होती ती तर भयंकरच होती. त्या ठिकाणी लोकांचं पुनर्वसन केलं जावं, त्यांना मदत दिली जाईल, हे सर्व काही जाहीर झालं. मात्र ज्या पद्धतीनं आज विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला की तुम्ही आमदारांसाठी 50 ते 100 टॉवर द्या, जर ते होत नसेल तर 1 लाख रुपये महिन्याला भाडं द्या, त्याच्यामुळे हा चर्चेला मुद्दा आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनिलजी, सतीशजी माफ करा, आपल्याला ही चर्चा जी आहे ती अशी सुरू ठेवायची. मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पुढच्या मुद्द्यांना हात घालणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आणि 50 टॉवर 100 टॉवर पाहिजे. घाटकोपरमधली इमारत दुर्घटना ही भयावहच. विधानसभेचा पहिलाच दिवस गाजला तो या मुद्द्यावर. पुनर्वसनाची मागणी केली गेली. मात्र मनोरा आमदार निवासामधल्या एका खोलीचं छत कोसळलं आणि आमदारांसाठी 50 टॉवर किंवा 1 लाख रुपये भाडं देण्याची मागणी केली गेली. पहा. या सभागृहातला एक सन्माननीय सदस्य डॉक्टर सतीश पाटील, गिरीश बापट साहेब, मी स्वतः तिथे गेलो होतो. मला पोटे साहेब राज्यमंत्री तिथे भेटले. साधारण आपल्या इथं आमदार निवास मध्ये D125 क्रमांकाची डी ब्लॉक मध्ये 12व्या मजल्यावर 125 क्रमांकाची रूम आहे जी डॉक्टर सतीश पाटलांची. अध्यक्ष महोदय, आज सकाळी नेहमीसारखे रेल्वेने आले असताना रूम उघडली. त्यांचा स्वतःचा बेड आहे, स्वतःचा. त्या बेडवर वरचं अख्खं सिलिंग खाली आलंय. अध्यक्ष महोदय, मी स्वतः गेलो, मला माहिती आहे सभागृहामध्ये चालेल नाही चालेल, तेव्हा काही असं त्याच्या बेडवर तुकडे पडले. जर हे डोक्यात पडलं कुणी बापट साहेब, त्याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाही. हे असं काही गज नाही, काय राहिलेलं नाही. तुम्ही बघा स्वतः. आणि प्रत्येक वेळेस काय तर नुसत्या मिटिंग आणि चौकशी. चुकीचं केलं असेल ना, त्याला जे शासन करायचं ते करा ना, त्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु आत्ताच्या आत्ता ABCD मनोऱ्यामध्ये जेवढे काही आमदार राहतात त्यांना मुंबईमध्ये जे टॉवर आहेत तिथं जाहिरात द्या आणि आम्हाला 50 टॉवर 100 टॉवर पाहिजे. आणि त्या सगळ्या आमदारांना तिकडे शिफ्ट करा. तिथं अजिबात कुणाला तिथं राहून देऊ नका. हे बघा, याचं वजन घ्या. वजन काय वजन आहे ते. हा विषय गंभीर आहे. विधिमंडळाच्या वतीने आम्ही त्याची आजच जाहिरात करायचं सांगितलंय. मी अशी मागणी करतो बापट साहेब, आजच्या आज मनोरा खाली करा आणि त्या आमदारांना जोपर्यंत फ्लॅट मिळत नाही तोपर्यंत 1-1 लाख रुपये दर महिन्याला राहण्याच्या करता सोय करा. ते कुठे राहायचे ते राहतील. भाजपचे आमदार अनिल गोटे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अनिलजी, अजित पवारांनी नेमकी काय मागणी केलेली आहे विधानसभेमध्ये ती आपण ऐकलेली आहे. एकतर तुम्ही 50 ते 100 टॉवर आम्हाला उपलब्ध करून द्या. मनोरा निवास आमदार निवास जो आहे तो पूर्णपणे रिकामा करा, आत्ताच्या आत्ता करा. आणि जर ते जमत नसेल तर 1 लाख रुपये भाडं महिन्याला द्या. या मागणीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? एक लक्षात घ्या, अजित पवारांचं 50-100 टॉवर, हे टॉवर हा शब्द चुकला आहे. 50-100 आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला 50-100 खोल्यांची व्यवस्था करून द्या असा त्याचा अर्थ आहे. टॉवर म्हणजे काय करणार, आम्ही करणार का ते टॉवर घेऊन काय. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मला हे कळत नाही की महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या पुरोगामी आणि जे काय NGOज आहेत यांना त्या आमदार निवासचा एक टॉवर खाली पडलं आणि त्यात 100 आमदार मेले, मग त्यांना जाग येणार आहे का? अहो काय मला कळत नाही, याच्यावर काय बहस होऊ शकते का? हा चर्चेचा विषय होऊ शकतो का? कोणी शहाणपणा शिकवतो, माहूरला पाठवा, इकडे पाठवा. अरे विधानसभेची एकदा 11 वाजता बेल झाली की सभागृहामध्ये जावंच लागतं काय. आणि मुंबईचा ट्रॅफिक बघितल्यानंतर आमदारांनी का 30-30 किलोमीटर यायचं इथे काय. काहीतरी संयुक्तिक बोलायला, उगाच काहीतरी काही बोलायचं. आपण फार बाबा बंडखोर आहोत असं. एक लक्षात घ्या, यातनं एक चांगला मार्ग काढला पाहिजे. ज्या दिवशी पहिल्यांदा मी वाचलं की
सुनील केदारांनी सभागृहामध्ये विषय काढला, त्या दिवशी मी मुंबई महापालिकेत गेलो आणि त्याला विचारलं की आमदार आपल्या विधिमंडळाच्या आजूबाजूला 4-5 किलोमीटरमध्ये असं एखादे बिल्डिंग तयार आहे का कोणाची की ज्या ठिकाणी सगळे आमदार एकत्र राहू शकतील. ते म्हणाले असं टावर नाही आहे आणि अशा आमच्याकडे काही व्यवस्था पण नाही आहे. म्हटलं कुठलं आहे मग रिकामं? तर त्यांनी मला सांगितलं आदर्श रिकामं आहे. काय मी आदर्श 8 वर्षापूर्वी पाहिली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं मी पुन्हा जाऊन बघून आलो. आदर्शची 8 वर्षापूर्वीची अवस्था आणि आजची अवस्था अत्यंत हालाकीची आहे. आदर्शचं मनोरा व्हायला उशीर लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही वापरात आणत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आता लोक सांगतात नाही ना ती कारगिलच्या जवानांसाठी दिलेली आहे, कारगिलच्या जवानाचं आहे, भावनात्मक आहे. मी विचारतो अशोक चव्हाणांची बायको, अशोक चव्हाणांची सासू ही कुठली कारगिलची हुतात्मा आहे? काय त्या ठिकाणी 6 गिलवाणीचे 6 फ्लॅट आहेत, ते कुठले हुतात्मा आहेत? नावं घेऊ मी तुम्हाला एक. असं आहे की मला कोणाला काही दुखवायचं नाही. माझी एक साधी मागणी आहे की एक डिफेन्स मिनिस्टरला तुम्ही भेटा, त्यांना सांगा की आम्हाला 2 वर्षासाठी ही इमारत आम्हाला द्या वापरायला. 2 वर्षानंतर ज्या दिवशी कोर्ट सांगेल त्या दिवशी आम्ही परत करून टाकू. काय आणि नसेल ज्यांना असं वाटतं आदर्श द्यायचीच नाही नका देऊ बाबा, मग तुम्ही दुसरा पर्याय सांगा ना कुठे शिल्लक आहे ते. विरोध करणं सोपं आहे, पर्याय सगळं सोपं नाही आहे. आणि आम्ही तिथे त्याची चौकशी करा, त्या अधिकाऱ्याला फाशी द्या, बिलकुल द्या. मी म्हणतो उद्या देत असाल तर आजच द्या. 1984 आमदार निवासाचं बांधकाम सुरू झालं. 1994 10 वर्षानंतर संपलं. पहिलं उद्घाटन माननीय शरदचंद्र गोविंद पवार यांनी केलं आणि दुसऱ्या 2 इमारतीचं उद्घाटन माननीय मनोहर जोशी सर यांनी केलेलं आहे. हे माहिती का कोणाला? 95ला वापरात आलं हे बिल्डिंग. 95ला 20 वर्षाच्या आत त्या बिल्डिंगचं वाटोळं झालं. काय आणि आता जे सांगतात की त्याच्यावर केसेस करा, त्याला हे करा, त्याला ते करा. अरे बाबा 20 वर्षापूर्वीचा माणूस आता त्या जिवंत आहे का? कुणावर केस करतात? मेलेल्या माणसावर. आता मला माहिती आहे त्यावेळेचे चीफ इंजिनियर, कार्यकारी अभियंता, त्यावेळेचे जे कोणी अधिकारी असतील हे अधिकारी आता याच्यापैकी 90% लोक जिवंत असण्याची काहीही शक्यता नाही. अनिलजी तुमचे मुद्दे जे आहेत ते पटतायत. करा, दुर्घटना म्हणजे बरोबर आहे, त्याला बरोबर आहे. तुमचे सर्व मुद्दे जे आहेत ते पटतायत. दुर्घटना कुठेही घडली तरी ती वाईटच आहे. दुर्घटना कुठेही घडू नये, कोणाचाही जीव जाऊ नये. अनिलजी तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. मात्र ज्या पद्धतीनं मनोरा आमदार निवासाचं वर्षभरापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलेलं होतं, त्याचा अहवाल सुद्धा आलेला होता, त्याची अवस्था काय ते सुद्धा सांगितलं गेलेलं होतं, मात्र तरी सुद्धा दुर्लक्ष झालंच ना. हीच अवस्था जर आमदार निवासाची आहे तर मुंबईमध्ये अनेक अशा जर्जर इमारती आजही आहेत आणि भीतीच्या सावटाखाली आजही लोक राहत आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही कन्नमवार नगरमधले जे बिल्डिंग होत्या, ज्या इमारती होत्या, अक्षरशः टेकू लावून इमारतीमधली लोक त्या ठिकाणी राहत आहेत, मागणी वारंवार करतायत की ह्याचं काही कुठे दुरुस्ती करा. कित्येक कुटुंब त्या ठिकाणी राहत आहेत, मात्र अजूनही ती लोक टेकू खाली जीवन जगतायत. असा एक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केलेला होता. तिकडच्या लोकांचं भयान वास्तव आम्ही समोर आणलेलं होतं. घाटकोपरमधली घडलेली दुर्घटना ही सर्वांनाच माहिती आहे. आज मनोऱ्यामध्ये हे घडतंय. मागण्या ज्या आहेत, पुनर्वसन सरकार म्हणतंय पुनर्वसन केलं जाईल. कन्नमवार नगरमधल्या लोकांनी तर हे म्हटलेलं होतं की तुम्ही दुर्घटनेनंतर देणारा पैसा आम्हाला आता द्या, आम्ही आता आमची घरं घेऊ, आता आम्ही गरीब माणसं आम्ही जाणार कुठे, असा सवाल त्या स्थानिकांनी केलेला होता. हे सर्वच भयावह आहे ना सगळं काही. आता घाटकोपरमध्ये जी दुर्घटना घडलेली होती अनिलजी ऐकून घ्या, तर त्या ठिकाणी जे पीडित होत्या म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिला होत्या, त्यांची मुलगी आज आपल्या सोबत आहे. त्यांच्यावर काय बेततंय, नेमकी घाटकोपरमधली परिस्थिती काय आहे ते तर आपण जाणून घेऊया. एक सर्वसामान्यांचा आवाज आमदारांनी ऐकून तर घ्यावा. म्हणून मला आता जायचं आहे बिनीता रामचंदानी यांच्याकडे. बिनीताजी, जो दुर्घटना घड़ी घाटकोपर में जो हुआ, आपके ऊपर जो बीता वो कोई भी महसूस नहीं कर सकता, क्योंकि जिसके ऊपर बीतती है उसको ही समझ में आता है. आज क्या हालत है, आज क्या परिस्थिति है वहां पे? पहले बहुत बहुत शुक्रिया. सबसे पहले आपको बताना चाहूँगी, आज जो भी मैं देख रही हूँ, पूरे दिन सिर्फ रिपोर्ट्स देखते रहती हूँ, समझने की कोशिश करती हूँ क्या कुछ हो रहा है.
आज मैंने ये बात सुनी, 1 लाख रुपए मांग रहे हैं और टावर में घर मांग रहे हैं। मेरे सर पर छत नहीं है 6 दिन से। मेरे लिए किसी ने सोचा? मुझे किसी ने पैसे तक नहीं दिए, खाने का तक नहीं सोचा। मेरी ऐसी हालत थी कि मेरे पास नेक्स्ट डे कपड़े पहनने के लिए नहीं थे, ना मेरे पास ना मेरी माँ के पास। आज हम जाकर मेरी मासी के घर जाकर रुके सिर्फ इसीलिए क्योंकि मुझे कुछ हेल्प नहीं मिली। हाँ, हालांकि बहुत सारे यहाँ के MLAs हैं, उन्होंने हमें सपोर्ट करने की कोशिश की, ये कहा कि हाँ मेरे घर आके रुक जाओ, मेरे घर कर लो। लेकिन 6 दिन यार, 6 दिन बहुत बड़ी चीज़ होती है। 6 दिन उनके तो अभी तक कुछ हुआ नहीं है। मेरे तो घर में मतलब फॉर्चुनेटली मेरे पास कोई मरा नहीं, बस वही एक सबसे अच्छी बात थी। लेकिन मेरे कई ऐसे नेबर्स हैं जिनको अपना मैं फैमिली मानती थी, वो आज नहीं रहे मेरे बीच। वो लॉस तो कोई भरेगा नहीं, लेकिन यार अब हमें छत तो दो, एक घर तो दो, एक जगह तो दो जिसे हम अपना घर कह सकें। आप उनके लिए कर सकते हो तो हमारे लिए भी करो। CM सर ने ऑलरेडी हमें आश्वासन दिया था, बस हम पिलर टू पोस्ट घूम रहे हैं, ये ऑफिस वो ऑफिस। इन्वेस्टिगेशन बहुत फास्ट ट्रैक तरीके से हो रही है। मैं उम्मीद करूंगी उस इन्वेस्टिगेशन का कोई सही निष्कर्ष निकले। हम सभी उसके लिए वेट कर रहे हैं, लेकिन फिलहाल जो हमारी ज़रूरत है वो एक छत दो। मेरी माँ को आज भी वो पल याद करते रोंगटे खड़े हो जाते हैं। आज भी वो मुझसे, मेरे पापा बच्चों की तरह रोते हैं मेरे साथ रात को, विनीता साहब चला गया, क्या करूं मैं? काय करावं आम्ही? हा जो विनीता रामचंदानी जे बोलतात ना अनिलजी, एक थोडंसं मी स्पष्ट करतो. या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच संपादक या नात्याने मी जय महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली होती. आमदार सतीश पाटील हे सुद्धा माणूस आहेत. कोणत्याही आमदाराला सुरक्षित आणि चांगल्या निवाऱ्याची सोय ही मुंबईत असलीच पाहिजे. हा गैरसमज पत्रकार नात्याने मुळीच माझ्या मनात नाही आहे किंवा टीम जय महाराष्ट्राच्या मनात नाही आहे की प्रत्येक आमदाराकडे आलिशान निवासाची व्यवस्था. त्यामुळे प्रत्येकाला योग्य निवासस्थान, सुरक्षित निवासस्थान मिळालंच पाहिजे. फक्त जसं तुम्ही जी मागणी केलेली आदर्श हा घोटाळ्यांचा टॉवर आमदारांसाठी दिला पाहिजे, मुदतीसाठी नाही, मी तर म्हणेन कायमचा दिला पाहिजे, एखाद्या राष्ट्रीय मालमत्तेची विल्हेवाट लागल्यापेक्षा. त्यामुळे आमदार अनिल गोटे यांनी केलेली मागणी ही योग्यच मागणी आहे. विधान भवनाच्या परिसरात अशा प्रकारची निवास व्यवस्था आमदारांसाठी असलीच पाहिजे. चर्चेचा मुद्दा का झाला ते विनीता रामचंदानी यांच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. वृषालीने सुद्धा स्पष्ट केलं, सामान्य माणसासाठी अशा प्रकारे भाड्याची मागणी होत नाही. त्यांच्यासाठी ट्रान्झिट कॅम्पमध्ये असं फेकलं जातं जिथं माणसं राहू शकतात का, हा प्रश्न. म्हणजे आमदार या नात्यानं आपल्यासारखे सतीश पाटलांसारखे संवेदनशील आमदार, लोकप्रतिनिधी अनेकदा मुद्दा मांडत असतात. आज सुद्धा तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणूनच एक मुद्दा आला की जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना असंच मोकाट सोडायचं का, हा सुद्धा मुद्दा आलेला आहे. या बाबतीत कुठेही आमदार आणि सामान्य माणूस, आणि आमदार हे राजकारणी आहेत म्हणून त्यांच्या जीवाला महत्त्व नाही असं मुळीच नाही आहे. त्यांच्या जीवाला महत्त्व. मुद्दा फक्त 1 लाख रुपये भाड्याची मागणी योग्य आहे का, आणि तुम्ही स्पष्ट केलं. त्यामुळे 50 टॉवरच्या बाबतीत मी बोलत नाही आहे. बरोबर, ही चर्चा जी आहे आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जे केलेलं वक्तव्य होतं विधानसभेमध्ये ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांनी यावर काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आणि चर्चा पुढे अशी सुरू ठेवायची आहे. छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मनोरातल्या आमदार निवासामधल्या दुर्घटनेनंतर विधानसभेमध्ये मुद्दा गाजला. आमदारांच्या राहण्यासंदर्भात सर्व पर्यायांचा विचार केला जाईल आणि याबाबत रात्री बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. पहा. त्यावेळेस आपल्याला ही माहिती नव्हती की इतकं ऐरणीवर आलंय की आता ते कोसळणं सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे. आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत आणि म्हणून आजच आपण या संदर्भात बैठक घेऊन सगळे अकोमोडेशनचे जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे पर्याय आपण त्या ठिकाणी आज पडताळून पाहू. दादांनी सांगितलं त्याप्रमाणे काही लोकांना जर त्याच्यामध्ये त्यांचं भाडं देऊन बाहेर जाता येत असेल तर तसं करू. आणि त्यासोबत अनेक सूचना माझ्याकडे आल्यात. आता एक सूचना आली आहे की लालबाग मध्ये काहीतरी HIG म्हाडाची इमारत पूर्ण झालेली आहे पण अजून ती अलॉट झालेली नाही आहे. तर अशा ज्या काही आपल्याकडे अकोमोडेशनच्या व्यवस्था असतील या सगळ्या आज मी आता जेवढे आपल्या एजन्सीज आहेत ज्यांनी डिसेंट जिथे
आमदारांना योग्य अशा प्रकारची व्यवस्था जिथे जिथे होऊ शकते ते सगळे आपण अकोमोडेशन आजच्या आज संध्याकाळपर्यंत मागवून घेऊ. त्याचं कसं अलॉटमेंट करता येईल त्याचा आपण विचार करू. आणि त्यासोबत समजा जर त्यात काही कमी पडलं तर जी सूचना दादांनी मांडलेली आहे ते सूचना देखील ऑप्शन देखील आपण ओपन ठेवू की काही आमदारांना आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची व्यवस्था देऊ. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आपण लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आमदारांना लवकरात लवकर निवासस्थानं कशी मिळतील या संदर्भात विचार केला जाईल. निर्णय लवकरच घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे आहेत आपल्यासोबत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील ज्यांच्या रूममध्ये ही घटना घडलेली होती ते सतीश पाटील आपल्यासोबत आहेत. अनिलजी, आपण ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी काय म्हटलेलं आहे. सर्वसामान्य मुंबईकर म्हणजे घाटकोपरमध्ये ज्यांनी आपलं घर गमावलं त्या बिनिताजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण पाहिलंय. बिनिताजी यांनी हा मुद्दा तर या ठिकाणी स्पष्ट केलेलेच आहे की चौकशी जी आहे ती वेगानं होत आहे, ते नेमकं कौतुकास्पद आहे. मात्र घराचं काय, आमच्या डोक्यावर अजूनही छत नाहीये. आता एका वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आमदारांची आलिशान घरं आहेत. मी 20 वर्षापासून आमदार आहे, माझी खोलीसुद्धा नाही आहे. आणि आमदाराला तुम्ही इकडे तिकडे ठेवा, मला काही म्हणायचं नाही मला. पण त्यांच्याकडे रोज 5-25 लोक येतात. काय त्यांचं काम मंत्रालयामध्ये असतं. त्या आमदारांनी आणायचं कसं त्यांना इथे? राहतील कुठे ते लोक? मी तुम्हाला सांगतो, माझ्या रूममध्ये मी सर्व लोकांना राहायला देतो. रोज 50 लोक तिथे राहतात. कॅन्सरचे पेशंट आहेत, TBचे पेशंट आहेत. याला कुठे ठेवायचं? असं आहे मॅडम. ताई ऐका माझं, उगाच काय ते आमदार आहे म्हणजे झोडपून काढा कसाही, असं करू नका. असं आहे की उद्या आमदार एखाद्या बिल्डिंगची साही सिद्धी झाली, काय होणार आहे? त्यावेळेला कोण येणार आहे? आणि गरिबांची भाषा तर मला कोणी शिकवू नये प्लीज. मी सांगतो, मी 5 ऑगस्ट 72 रोजी या सभागृहामध्ये हरिगोविंद वर्तक असताना भूकबळी पडला श्रीधर वामन बनसोडे आणि हरिगोविंद वर्तक त्याला भूकबळी मानायला तयार नव्हते. मी त्यांच्या मुस्काटीत मारून 2 महिने जेलमध्ये काढले. म्हणाला का गरिबांचे कोणी शिकवू? मी गरिबांचंच काम करतो. काय त्यामुळे हा गरिबांना घरं मिळाली पाहिजे, चांगली घरं मिळाली पाहिजे याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आणि मी असं म्हणेन की ताबडतोब जी साई सिद्धीमधल्या आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन 24 तासाच्या आत शासनाने करणं आवश्यक आहे. मग शाळा असेल महापालिकेच्या पलीकडे कुठलं एखादी इमारत असेल त्या बाजूला ती ताब्यात घ्या आणि करा ना पुनर्वसन. काय फरक पडतो? धन्यवाद. याच संवेदनशीलतेची अनिल गोटे, कारण अनिल गोटे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती असलेला कोणताही माणूस हे सांगेल. म्हणजे आता त्यांनी जे 1972ची घटना सांगितली त्यामुळेच मगाशी किंवा कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा आमदार अनिल गोटे यांच्या आदर्श इमारतीतील घोटाळ्यांचं टॉवर उगाचच त्यांनी मगाशी नावं जी घेतली त्या राजकारण्यांच्या कोणाच्या घशात गेल्यापेक्षा आमदारांना, आणि जो उल्लेख केला त्यांनी की आमदार निवासातील खोल्या या काही फक्त आरामासाठी नसतात, 50-50, 60-60 कार्यकर्ते येऊन राहतात गावातले, याची सुद्धा कल्पना आहे. त्यामुळे आमदार निवासांची आवश्यकता आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, प्रश्न मागण्यांचाच आहे. सतीशजी तुम्ही बोला, बराच वेळ तुम्ही बोलण्यासाठी प्रयत्न करतात. या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, जी मागच्या आठवड्यामध्ये दुर्घटना झाली, एक इमारत कोसळली, 17 लोक त्यात दगावले, ही तर अतिशय दुर्घटना. म्हणजे सगळ्याच आमदारांनी विधानसभेत या संदर्भात चर्चा करीत असताना जो दोषी आहे, आता काही लोकांनी त्याला उपमा दिली, शिवसेनेचा नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असला तरी कोणताही पक्ष असं काही कोणाला अधिकार देत नाही, तू माझ्या पक्षाचा आहे, तुला मी लायसन दिलं आहे, तू इमारत पाडून टाक. मला असं म्हणायचं की ठीक आहे, त्याला वलय शिवसेनेचा असेल कोणत्या पक्षाचा असेल, यापेक्षा त्यानं जे बेजबाबदार कृत्य त्या ठिकाणी केलं, पिलर्सला हात लावले, त्याला तोडफोड करायचा प्रयत्न केला आणि त्यातून ही दुर्घटना घडली. ज्या पद्धतीने त्या मॅडम सांगत होत्या की त्यांच्यावर अन्याय झाला, मला 6 दिवस कोणी विचारलं नाही, ही गोष्ट खरी आहे की तात्काळ आपण निर्णय घेतो, त्याचं पुनर्जीवन झालं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, ही गोष्ट नक्कीच बरोबर आहे. शेवटी जे लोकांची इमारत पडली ते आज बेघर झाले, रस्त्यावर आले, त्याला तात्काळ शासनानं मदत करणं ही क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून त्यांच्या मुद्द्याशी आम्ही सहमत असताना आज या ठिकाणी कोणी बोललं की
अजितदादा असं म्हटले की 50-55 टावर द्या. 50-55 टावर विषय नाही. आज या मनोरामध्ये जवळपास 185 आमदार राहतात आणि म्हणून या सगळ्या आमदारांची ही जर इमारत खाली केली तर सगळ्यांना निवारा द्यावा लागेल, निवास द्यावा लागेल. त्यामुळे ज्या काही शासनाच्या ताब्यात असतील, अखत्यारीत असतील, अशा काही रूम्स ताब्यात घ्या. म्हणजे टावर घ्या म्हणजे काही ते आमदाराच्या नावावर करून द्या, ती मालमत्ता करून द्या असा अर्थ नाही. आज ही इमारत खाली केल्यानंतर याला बांधकामाला किमान 2 वर्ष लागतील. मग आता 2 वर्ष जायचे असतील तर मग त्याला कुठेतरी हॉटेलची व्यवस्था करावं लागेल, कुठे शासनाच्या इमारती ताब्यात घ्यावं लागेल आणि त्याला पर्यायी व्यवस्था करून द्यावं लागेल. आणि म्हणून आम्हाला 1 लाख रुपये द्या, आम्हाला हे टावर द्या असा काही त्याचा अर्थ होत नाही. अनिल गोटे साहेबांनी सुद्धा हाच उल्लेख केला की आदर्श जर तशीच पडलेली आहे, तिचा उपयोग जर होत नसेल तर शासनाच्या याच्यात थोडा हस्तक्षेप करून तात्पुरती सोय जर आमदाराची आमदार निवासासारखी आदर्शमध्ये केली तर ते काही वेगळं होणार नाही. शेवटी आज मुख्यमंत्री साहेब काय बोलले आमच्याही लक्षात आलं नाही की हा मुद्दा एवढ्या ऐरणीवर आहे आणि इमारती आता कोसळायला लागल्या. मला वाटतं याचा दोष जो आहे तो इथल्या अधिकाऱ्यांचा आहे, इंजिनियरचा आहे. जर इथे स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्या अधिकाऱ्यानं शासनाच्या निदर्शनास आणायला पाहिजे, बांधकाम मंत्र्याच्या निदर्शनास आणायला पाहिजे, विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतीच्या निदर्शनास आणायला पाहिजे ही वास्तू आता राहण्याला लायक नाही, केव्हाही कोलॅप्स होऊ शकते. बरोबर सतीशजी, दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारे सूट मिळालीच नाही पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण जर मोठी दुर्घटना घडली, कोणाचे जीव गेले तर मग काय. त्यामुळे हा तर सवाल आहेच की आपल्या समोर. आणि प्रसाद घागरे सुद्धा आहेत आपल्यासोबत, जे सहसचिव आहेत बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे. प्रसादजी, घटना जी आहे ती पूर्णपणे तुम्ही पाहिलेली आहे. घाटकोपरमधली घटना, कन्नमवार नगरमधला मी जो एक उल्लेख केलेला होता तो, मनोरा आमदार निवासामधला हा प्रकार, त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की आम्ही संध्याकाळपर्यंत मीटिंग घेऊन, बैठका घेऊन आम्ही यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आमदार आहेत 2 आपल्यासोबत, ज्या समस्यांना ते सामोरं जात आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता, विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर? प्रश्नाला आज जेव्हा कळालं की आपल्याला मनोरा येथे दुर्घटना घडलेली आहे, ती दुर्घटनाच आहे, असं कुणाकडे होऊ नये, कुणाचा जीव जाऊ नये, मग ते आमदार असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल. प्रश्न असा येतो की ज्यावेळेला 1 लाख रुपयाची मागणी आणि टॉवरची मागणी जेव्हा झाली त्यावेळेला मुंबई शहरामधील SRAचे प्रोजेक्ट असतील, म्हाडाचे असतील आणि ज्या कोलॅप झालेल्या इमारती असतील, त्या ट्रान्झिट स्कॅममध्ये म्हणजे वर्षानुवर्षे असे सडक पडलेले लोक असतील, यांचा जेव्हा निवाराचा प्रश्न येतो तिथे सरकारचे प्रतिनिधी असतील त्या पद्धतीने आवाज उठवत नाहीत. हे आपल्यासमोर आलेलं आहे. मी ज्या भागामध्ये राहतो तिथे वाणीचाळ म्हणून आहे. 16 वर्ष त्या मालक आणि त्या रहिवाशांचा वाद चालू आहे. 16 वर्ष ट्रान्झिट स्कॅममध्ये लोक सडत आहेत. आज 16 वर्ष होऊन सुद्धा दुसरी पिढी एक जन्माला त्या ह्याच्यामध्ये आलेली आहे, ती आज फाईट करते. असं असताना ज्यावेळेला हे लोकप्रतिनिधी 1 लाखाची मागणी करतात आणि 50 टॉवरची जेव्हा मागणी करतात ते निंदनीय आहे. त्यांची सोय व्हायला पाहिजे. आमदार हे लोकप्रतिनिधी असतात आणि खेड्यापाड्यातून आलेले असतात, लांबून आलेले असतात आणि अनेक त्यांच्या विभागातले सुद्धा लोक त्या मुंबईमध्ये शहरामध्ये काम करण्यासाठी येत असतात. तेव्हा हक्काचं घर त्या कार्यकर्त्यांना ते आमदारांचं असतं, त्या आमदारांच्या घरामध्ये राहत असतात, तिथे त्यांची सोय झाली पाहिजे या मताचं आम्ही आहोत. बरोबर. आपण सर्वच दृष्टीनं, सर्वच अनुषंगानं सर्वांचीच मतं या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी मागणी विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यावर प्रतिक्रिया काय आहेत, आमदारांचं नेमकं म्हणणं काय आहे, सर्वसामान्य मुंबईकरांचं म्हणणं काय आहे, RTI कार्यकर्ते म्हणा किंवा आणखीन या सामाजिक ह्याच्यामध्ये काम करणारे, त्यांचं सर्वांचं म्हणणं आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आमदारांना सुरक्षित जीवन हे मिळालंच पाहिजे आणि त्यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी चांगल्या, सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासस्थानंही मिळालीच पाहिजेत. मात्र त्यांना जो न्याय तोच सामान्यांसाठीही असला तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीतील समानतेचं मूलभूत तत्व प्रत्यक्षात आलं असं म्हणता येईल. समानतेशिवाय लोकशाही ही म्हणजे आत्म्याशिवाय शरीर आहे. आमदार सतीश पाटील यांनी म्हटलं तसं की आमदारांशिवाय विधानसभा नाही, तसंच लोकांशिवाय लोकशाही म्हणजे आमदारही नसणारच. या लक्षवेधी चर्चेसाठी तुम्ही सर्व जणांनी आपला अमूल्य वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. वेळाभावी चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागतेय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आणि 50 टॉवर 100 टॉवर पाहिजे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज.